मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे या पावसाळ्या अगोदर जी विकास कामं आहेत त्याच्या पाहणी करत आहेत. नाले असतील, रस्ते असतील, आणखी काही गोष्टी असतील त्याची पाहणी करताना चित्र आपल्याला पाहायला मिळते. सोबत पालिकेचे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना काही सूचना करत आहेत आणि जी कामं अपूर्ण आहेत ती कामं लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी देखील त्या सूचना करत आहेत. रस्त्याकडची काही कामं असतील त्याची देखील पाहणी करत आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अत्यंत बारीक ज्या गोष्टी असतील त्या बारीक गोष्टीकडे लक्ष देऊन त्या याची पाहणी करत आहेत. काही झाडं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्यांची देखील पाहणी करताना चित्र आपल्याला पाहायला मिळते. सोबत मुंबई पालिकेच्या वार्डातले जे काही अधिकारी आहेत, भाजपचे नगरसेवक आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत, ते देखील या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी ऋतुताई तावडे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, पावसाळ्या अगोदर कामाची पाहणी करताय, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं झालेली आहेत. मॅडम, वॉर्ड क्रमांक 152 मध्ये स्थानिक नगरसेविका आशा मराठे आणि आमचे संघटन मंत्री सुनील कर्जतकर पण आहेत आणि इथे माझी पूर्ण या ठिकाणी सकाळपासून आता नाले आणि रोडची व्हिजिट सुरू झालेली आहे. E332 या रोडवरती मी आता उभी आहे. CC रोड आहे. मी साईडचे ड्रेन पॅसेज बघते, त्याचबरोबर ड्रेन पण माझी पाहणी चालू आहे. रोड कम्प्लिटली तयार आहे. मी आता अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या रोड पण जाते, कारण मला ह्यानी जे टनेल वगैरे युटिलिटी डकसाठी स्टेट केलेले आहेत त्याच्या खाली PCC केलं की नाही ते मला पहिलं पाहायचं आहे. दुसरं साईड ड्रेन आणि जे आता लीड ते मी काढण्याचा प्रयत्न करत होती, पण आता निघत नाही. तर स्किल्ड व्यक्ती आता ह्यांच्याबरोबर नाही आहे पालिकेचा. पण कधी कधी हे काम करत असताना सिमेंटचं पाणी आत जातं आणि एक मोठा खडक किंवा पडदा असा तयार होतो, जेणेकरून मग पावसाळ्यात त्याचा त्रास होतो. तर हे सगळं पाहणे फार गरजेचं आहे, कारण आपण पावसाळ्याची वाट पाहण्यापेक्षा आधीच आपण हे ओपन करून बघायला हवं. साईड इंजिनियर्स या ठिकाणी जे आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की आता त्यांच्याकडे स्किल्ड व्यक्ती नसल्यामुळे किंवा स्थानिक नगरसेविका किंवा बऱ्याच नगरसेविका आमच्या फुलवारियापासून सगळ्या आलेल्या आहेत, त्यांना मी सांगणार आहे की तुम्ही सगळेच लीड या ठिकाणी ते क्लिनिंग झाले पाहिजे सगळेच. कारण पावसाळ्यामध्ये पहिल्या पावसाळ्यामध्ये मग हे कळतं आपल्याला की रोडवरती कुठे कुठे पाणी साचलेलं आहे. रोड साईडला जे आहे, स्पेशली ह्या नगरसेविकांना सांगते की साईडला पाणी साचलं नाही पाहिजे. कम्प्लिटली CC रोड आहे, म्हणजे कुठेच पाणी साचलं नाही पाहिजे. छोटे छोटे डक पण तयार नाही झाले, असे काही इन्स्ट्रक्शन्स त्यांना देते. कारण तुम्ही ठणकावून सांगताय, मी या ठिकाणी येऊन मेजरमेंट घेणार आहे, खोदायला सांगताय. 4 वर्ष प्रशासक होते, आता कुठेतरी तुम्ही महापौर म्हणालेला आहात. सगळी कामं पावसाळ्यात स्ट्रिक्टपणे झाली पाहिजे. 100% झाली पाहिजे. जवळपास 75-80% पूर्ण मुंबईची झालेली आहेत कामं. माझं एकच फक्त लक्ष आहे पूर्ण या कामांवरती रोडच्या, ते म्हणजे मी ट्रायल फिट कुठेतरी एका ठिकाणी मी घेणार आहे, कोर ट्रायल फिट. कारण माझ्या वॉर्डमध्ये मी बघितलं तेव्हा मला PCC वगैरे दिसलं नाही. डकच्या खाली आपण बेस बोलतो ना, कारण येणाऱ्या काळामध्ये हा रोड खचला नाही पाहिजे. जर तुम्ही नाही, आपण घर बांधताना पण खाली फाउंडेशन करतो ना, तसंच आहे रोड करताना पण त्याला खाली फाउंडेशन लागतं, बेस लागतो. तर आपण जे डक तयार केलं त्याच्या खाली जर बेस नाही तयार केला तर उद्या प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून हे बारकाईने लक्ष चालू आहे. यावर्षी मुंबईची तुंबई होणार नाही, कुठे पाणी साचणार नाही. 100% आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आज उतरलोय रस्त्यावरती. सगळ्या नगरसेवक आपापल्या वॉर्डमध्ये फिरतात आहे. नाले सफाई, रोडवरती आम्ही जास्त लक्ष देतोय. नाले, रोड आणि पाणी या 3 गोष्टींवरती बिफोर मान्सून आमचं पूर्ण बारीक लक्ष आहे, की जेणेकरून लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. शेवटचा प्रश्न, भोरमध्ये एक प्रकरण घडलेलं आहे. एका चिमुरडीवरती 65 वर्षाच्या तरुणीने अत्याचार केलेला आहे आणि तिचा त्या ठिकाणी तिचा खून करण्यात आलेला आहे. अशी प्रकरणं वाढतात, कसं बघते या प्रकरणाकडे? नाही, ही खूप गंभीर घटना आहे. मी पण तो काल CCTV फुटेज TV वरती दाखवल्यावर पाहिलं की 65 वर्षाचा माणूस त्या चिमुरडीला, बिचारीला, छोटीला घेऊन चाललाय. अतिशय क्रूरपणे त्या बाळाची हत्या केलेली आहे. त्याला मोठी म्हणजे मरण, म्हणजे ह्याच्या मरणापेक्षा अजून काय असेल वाईट, अजून कुठली मोठी शिक्षा असेल, म्हणजे मला तर शब्द नाही आहे की काय म्हणावं. इतक्या नरक यातना त्याला दिल्या पाहिजेत. अशा पद्धतीने त्याला खूप वाईट झालेलं आहे या ठिकाणी आणि याचं काय समर्थन केलं जाणार नाही. शेवटचा प्रश्न, मुंबईकरांना तुम्ही काय आश्वस्त कराल पावसाळ्यापूर्वी? कारण का पाऊस येतो प्रत्येक वर्षी मुंबईत तुमचे, यावेळेस तुम्ही मुंबईकरांना काय आश्वस्त कराल? बघा, आता या ठिकाणी पूर्ण मुंबई महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, प्रशासन आम्ही सगळेच रस्त्यावर उतरून आमच्या सगळ्या मुंबईकरांसाठी काम केलं आहे. पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही, टाळी 2 हातांनी वाजते. लोकप्रतिनिधींचा सहभाग, प्रशासनाचा सहभाग आणि लोकांचा सहभाग, ह्याचा तिघाचा जर समेळ झाला तर नक्कीच मुंबईचं चांगलं सुंदर चित्र सगळ्यांना दिसेल. नक्कीच ह्या होत्या महापौर ऋतुताई तावडे. त्या पाहणी करत आहेत आणि पाहणी करून प्रत्येक बारीक गोष्टीवरती त्या लक्ष देत आहेत. त्यामुळे आता यावेळी पावसाळ्यामध्ये मुंबईचं चित्र कसं असेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन गणेश मोरेसर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.